न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणू तालुक्यातील कासा येथे छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न। दरवर्षीप्रमाणे यंदाही डहाणू तालुक्यातील कासा या गावात खूप मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येणारा शिवजन्मोत्सव सोहळा 17, 18 फेब्रुवारी 19 असा 3 दिवस साजरा केला जातो। यावर्षीही फेब्रुवारी 17 रोजी वक्तृत्व स्पर्धा, फेब्रुवारी 18 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच फेब्रुवारी 19 रोजी सकाळी बाईक रॅली, संध्याकाळी कासा शिवमंदिर ते शिवशक्ती मैदान कासा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर विविध मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला आणि छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान गेल्या 15 वर्षांपासून या कासा विभागात करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल तसेच वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लहान मुलांना एक मोठी आणि हक्काचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले। शेवटी सोहळ्याचे अध्यक्ष श्री मुकळे सर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विविध विषयावर मनोगत व्यक्त केले। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण जिजामाता शाहीर कलापथक कोल्हापूर होते। या कलापथकने खूपच सुंदर पोवाडा सादर केला। तसेच आजचे तरुण तरुणी व्यसन, प्रेम, मोबाईल यामध्ये कसा आहारी जाऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे नुकसान करून घेतोय असे छान प्रबोधन केले। या प्रसंगी वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग झालेल्या सर्व स्पर्धक मधून जे विजयी झाले होते त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले आणि शेवटी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री महेश शेकडे सर यांनी आभार व्यक्त केले। या वर्षीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी काशीनाथ चौधरी, बेलकर सर, सौ स्वाती राऊत मॅडम, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमर पाटील, संतोष देशमुख, विपुल राऊत, निरभवणे दादा, भरत भरवाड, जितेंद्र पटेल, कासा येथील मोठे उद्योजक श्री शब्बीर घाची, सिद्धार्थ मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री हरेश गायकवाड, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढीचे संचालक श्री प्रकाश मर्ले सर उपस्थित होते आणि या सोहळ्याचे सूत्रसंचालन माननीय कदम दाम्पत्यांनी केले। सर्व मान्यवर आणि उपस्थित शिवप्रेमीचे छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री समशेर माणेशिया शेराभाई यांनी आभार व्यक्त केले आणि दरवर्षी अशाच प्रकारे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले। विशेष म्हणजे या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या 3 दिवशी सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर।